तीच सकाळ आणि तीच मी. आजचा दिवस काही खास नाही हो, पण माझ्यासारख्या प्रत्येक बाईसारखाच आहे. घर सांभाळणं म्हणजे साधं काम नाही हो, ती एक जबाबदारी आहे आणि जी रोज निभावली जाते. रोज सकाळी उठून आपण सगळ्यात आधी घराला महत्त्व देतो आणि मगच स्वतःला. थोडा थकवा, थोडी शांतता, तीच कामे आणि तीच जबाबदारी, तरीही आपण अगदी प्रेमाने करत असतो. चला असो, आज लवकरच सकाळ सकाळी व्लॉग शूट करत आहे, म्हणजे अगदी सकाळचे 7 वाजले आहे. आंघोळ वगैरे माझी झालेली आहे, एकीकडे चहा ठेवलेली आहे आणि एकीकडे मुलाचं पाणी गरम होत आहे आणि टिफिनची तयारी सुरू आहे. तर मेथीची भाजी कापून घेत आहे. कालच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की सकाळी टिफिनमध्ये मेथी बटाट्याची भाजी बनवायची आहे. तर बटाटे तर मी काल संध्याकाळीच बाफून ठेवले होते, आता फक्त मेथीची भाजी कापायची होती. आणि ह्या डब्यामध्ये अगदी 8 दिवसापर्यंत मेथीची भाजी तशीची तशी राहिली, जराही खराब झाली नाही. खूप छान आहेत हे डबे. आता अर्ध्या भाजीचे तर मी इथे बटाट्यामध्ये वापरणार आहे आणि अर्ध्या भाजीचे मी संध्याकाळी पराठे बनवणार आहे, तेही तुमच्यासोबत शेअर करेन. तोपर्यंत चहासुद्धा झाली होती. चहा व्हायला 5-10 मिनिटात तर लागतातच त्याला उकडायला. तोपर्यंत बरीचशी कामे आपली होऊन जातात आणि वेळेचाही सदुपयोग होतो. आणि सकाळचा पहिला चहा घेतला की शरीरामध्ये अगदी स्फूर्ती येऊन जाते बघा. मी तरी चहा लवर आहे म्हणून सांगते, तुम्ही जर पीत नसाल तर ती एक वेगळी गोष्ट आहे. चला, मिस्टरांना चहा देऊन दिली आणि मी सुद्धा घेऊन घेतली आणि आता लगेच टिफिन बनवायला सुरुवात केलेली आहे. मस्त आलू मेथीची भाजी बनवणार आहे. तर त्यासाठी 3 चमचे तेल घातलेलं आहे कढईमध्ये आणि मोहरी आणि जिऱ्याची फोडणी दिलेली आहे आणि अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट घातली आणि त्यानंतर थोडीशी हळद आणि थोडासा गरम मसाला घातलेला आहे. त्यानंतर रात्रीच बटाटे वाफून ठेवले होते, तर ते बटाटे घातलेले आहेत. मग चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर मस्त मिक्स करून घ्यायचं आणि अगदी 5 ते 7 मिनिटातच आपली भाजी बनवून तयार होते आणि अगदी खायला टेस्टी लागते बघा. आधी बनवली नसेल तर एकदा नक्कीच बनवून बघा. आणि सोबतच मसाल्याचा डब्बाही पुसून ठेवते, म्हणजे काम आपलं पुढे जास्त वाढत नाही. अशा छोट्या छोट्या गोष्टी जर लक्षात ठेवल्या ना तर काम खूप सोपं होते. आणि पहा, मस्त आलू मेथीची भाजी बनवून तयार आहे. इकडे ना थोडासा सूर्यप्रकाश जास्तच येतो म्हणून तुम्हाला असं भुरसट भुरसट दिसत आहे. ह्या खिडकीमधून ना सूर्याचा पूर्ण प्रकाश अगदी तोंडावरतीच येतो आणि पूर्ण ऊन ती तोंडावरती येते म्हणून तुम्हाला व्हिडिओ हे असा दिसत आहे. चला, भाजी झाली, नंतर लगेच पोळ्या करून घेतल्या. तीच आपली रोजची कामे असतात. झाडू मारणं, लादी पुसणं, कपडे धुणे, स्वयंपाक करणं, भांडी घासणं. जसे तुमचा दिवस जातो तसाच माझाही दिवस जातो. सेम टू सेम डेली रुटीन असते सगळ्याच बायकांचं. थोडंफार इकडे तिकडे होऊ शकते मागे पुढे आणि एवढ्या सगळ्या कामामध्ये दिवस कुठे निघून जातो कळतच नाही. आणि आता हिवाळ्याचे दिवस तर एवढे लहान असतात की कामं आपले अगदी 12 वाजेपर्यंत संपतच नाही. सकाळी जर लवकर उठले तरच आपले 10-11 वाजेपर्यंत कामं संपतात आणि जर 7-7:30ला उठले की बस मग झाला. मग तर दिवस कुठे संपतो कळतच नाही. अगदी 12-1 वाजून जाता कामाला. म्हणूनच मी थोडंसं लवकरच उठते, कारण 10-10:30 पर्यंत मला कामं कंप्लीट करायची असतात. कारण की दुसऱ्या चॅनलवरती मला स्टिचिंगचे व्हिडिओही शूट करायचे असतात, एडिट करायचे असतात, म्हणून भरपूर सारे कामं असतात. म्हणून मी थोडं लवकरच उठत असते. पण चला, आता हे बाहेरचा पोर्च सुद्धा झाडू आणि पोछा मारून घ्यायचा. तसं तर येतात कामवाले बाहेर झाडू पोछा करायला, पण घर आपलं आहे तर थोडंसं आपल्या हाताने जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत समाधानही मिळत नाही. आणि फ्लॅट सिस्टम असलं की कुठे मोठे मोठे अंगणं असतात. याच्या आधी आम्ही खालच्या घरामध्ये राहत होतो तर खूप मोठं अंगण होतं. रोज सकाळ संध्याकाळ झाडू मारायचा, सडा शिंपडायचा. सणसूद असले की मस्त रांगोळी काढायची, तर खूप मज्जा यायची. सगळ्या बाया जमून एकत्र होऊन रात्री 12-12 वाजेपर्यंत रांगोळी काढत बसायचो. आणि असंही रोज संध्याकाळी अर्धा-1 तास थोड्या बाहेर गप्पाही मारायच्या. पण फ्लॅट सिस्टममध्ये नसते हे सगळं. आपापल्या घरामध्ये सगळे कोंडून राहतात, दरवाजा खिडक्या बंद करून. पण मला ते नाही आवडत. पण आता काय करायचं, फ्लॅटमध्ये घर घेतलेलं आहे, होतं काही प्रॉब्लेम्स म्हणून. चला असो, हिवाळ्याचे दिवस सुरू आहे पण पाहिजे तशी काही थंडी पडत नाही आहे. पण थोडी थोडी गुलाबी थंडी असते आणि हातपायही कोरडे पडायला लागतात, होठही कोरडे पडायला लागतात. म्हणून मग मॉइश्चरायझर आणि बॉडी लोशन लावणं तर गरजेचंच असते. चला, आता घरातली सगळी कामे आवरली आहेत आणि आता मी बसली माझ्या मेन कामाला, म्हणजे की स्टिचिंगच्या कामाला. तर आज हा अगदी डिझायनर नेकचा ड्रेसचा व्हिडिओ शूट करायचा होता, तर तो करून घेतला. कटिंग स्टिचिंगही करून घेतली आणि ड्रेसही पूर्ण शिवून झालेला आहे. आणि याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे की नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला हा ड्रेस घातलेलाही दिसणार आहे.
खूप सुंदर ड्रेस आहे आणि अशी नेक डिझाईन आजकाल खूप जास्त ट्रेंडमध्ये चाललेली आहे आणि मलाही खूप साऱ्या कमेंट्स आल्या होत्या ही नेक डिझाईन कटिंग स्टिचिंग दाखवण्यासाठी. तर मीही आज हा ड्रेस शिवलेला आहे आणि याचा व्हिडिओही शूट केलेला आहे. अपलोड अजून नाही केला आहे, त्याची एडिटिंग थोडीफार बाकी आहे, म्हणून उद्याच्या व्हिडिओमध्ये अपलोड करणार आहे मी हा ड्रेस डिझाईनचा व्हिडिओ. आणि चला आता संध्याकाळ झाली होती, मला ड्रेसची कटिंग स्टिचिंग करायला 4 वाजले होते आणि आता मी चहा ठेवणार आहे. एवढं सगळं काम केल्याने थोडाफार थकवा तर येतोच, पण 1 कप चहाचा भेटला की सगळा थकवा माझा निघून जातो. आणि आता इकडे चहा होते आहे तोपर्यंत म्हटलं संध्याकाळच्या स्वयंपाकाचीही तयारी करून ठेवावी, म्हणजे स्वयंपाकही लवकर होतो. तर आज मी बनवणार आहे मस्त दुधी भोपळा आणि मेथीच्या भाजीचे मिक्स धपाटे बनवणार आहे आणि थोडेफार मी थालीपीठसुद्धा बनवणार आहे. खूप छान लागतात याचे धपाटे, अगदी नरम मऊसूत होतात. आणि मी थोडेसे धिरडेही बनवणार आहे, कारण की माझ्या एका मुलाला धपाटे आवडत नाही, म्हणून त्याच्यासाठी मी थालीपीठ म्हणजे धिरडे बनवणार आहे. तर आता दुधी किसून ठेवली आणि तेवढ्या वेळात चहाही झाली आहे. आणि तहान तर एवढी लागते जणू काही उन्हाळाच आहे, जराही थंडी पडत नाही आहे आमच्या इकडे. चला आता चहा पिऊन घेते आणि लागते मग नंतर स्वयंपाकाला. तुमच्यापैकी कुणाकुणाला कप बशीमध्ये चहा प्यायला आवडते मला नक्कीच सांगा. आणि चला मस्त धपाट्याची रेसिपी शेअर करते मी आज तुमच्यासोबत. तर त्यासाठी मी 2 वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अंदाजाने 2 वाटी भरूनच मी ज्वारीचं पीठसुद्धा घेत आहे. ज्वारीचं पीठ जेवढं जास्त असलं ना तेवढे धपाटे आपले अगदी नरम होतात, त्यामुळे गव्हाच्या पिठापेक्षा ज्वारीचं पीठ जास्त घ्यायचं थोडंसं. तर 2 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं होतं आणि 2-2.5 वाटी मी ज्वारीचं पीठ घेतलं होतं आणि थोडंसं आपल्याला बेसन घ्यायचं आहे. तर बेसन अगदी 1 वाटी असलं तरीसुद्धा चालेल, तर मी थोडंसं जास्तच घातलं होतं. त्यानंतर 1 चमचाभर हळद घालायची, 1-1.5 चमचाभर मीठ घालायचं, म्हणजे चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट घालायची. यामध्ये तीळ असेल तर तीळही थोडे घाला, खूप छान टेस्ट येते याने, पण मी विसरली होती घालायची, पण तुम्हाला आता सांगून देते, घातले तर खूप छान लागतात. आणि मग जी दुधी किसून ठेवली होती तीही घालायची आहे. आणि सकाळी जी मेथीची भाजी मी उरवून ठेवली होती ना, तर याच्यासाठीच मी उरवून ठेवली होती. तर मेथीची भाजीही थोडी घातलेली आहे. दोघीचं मिश्रण असलं की खूप छान लागतात धपाटे, म्हणून मी नेहमी जेव्हाही दुधीचे धपाटे करते ना तेव्हा मेथीची भाजी नक्कीच टाकते, याने खूप छान टेस्ट येते. दुधी भोपळ्याचा काही तसा एवढासा टेस्ट नसतो, म्हणून मेथीची भाजी नक्कीच टाकायला पाहिजे, खूप छान टेस्ट येते त्याने धपाट्याला. तर आता हे सगळं आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता यातलंच मी थोडंसं पीठ धिरड्यासाठीही काढून ठेवणार आहे, कारण की जे आपण धिरडे बनवतो ना ते हेच पिठाने बनवतो, म्हणजे गव्हाचं, ज्वारीचं आणि बेसन हे तिन्ही पीठ मिक्स करूनच मी नेहमी धिरडे बनवत असते. तर आता जेवढं मिश्रण मी घेतलेलं आहे त्यामधून थोडंसं मी मिश्रण वेगळं काढून ठेवलं, त्याचे मी धिरडे बनवणार आहे. आणि आता जर लागेल तर थोडंसं पाणी घालून आपल्याला अशी कडक कणिक मळून घ्यायची आहे, कारण की दुधी भोपळ्याला खूप त्याचं अंगाचं पाणी सुटत असते, म्हणून जेवढीही तुम्ही कडक कणिक मळली तरीही त्याला पाणी सुटतच राहते आणि अधूनमधून ते अगदी नरम होऊन जाते. म्हणून हे पीठ आपल्याला जास्त वेळ ठेवायचं नाही आहे, लगेचच याचे धपाटे करायचे आहे. आणि आता जे धिरडे बनवण्यासाठी मी वेगळं पीठ काढलं होतं त्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्याला पातळ करून घ्यायचं आहे. यामध्ये मी थोडी साखरही घातली, कारण आमच्या घरामध्ये थोडे गोड धिरडे असतात ना, तर खूप आवडतात. हे भिजवून आता ठेवून देते, पण आता नाही करणार याला मी, कारण हे गरम गरमच चांगले लागतात, थंडी झाल्यावर अजिबात चांगले लागत नाही, म्हणून याला मी असंच ठेवून देईन. आता तर 6 वाजले आहे, अजून एवढ्या लवकर करणार नाही. 8 वाजता सगळे जेवतात, तर तेव्हाच मी हे गरम गरम करून देईन. आता मी याला असंच ठेवते. पण हे पराठे मात्र आता करावे लागतील, कारण यामध्ये दुधी भोपळा घातलाय आणि हे जर थोडा वेळही राहू दिलं तर मग याला पाणी सुटायला लागते, म्हणून याचे पराठे आताच बनवणार आहे. बाहेर रोड बनायचं काम सुरू आहे सोसायटीमध्ये, म्हणून मी जास्त अगोदरासमोर व्हॉइस देऊ शकत नाही, म्हणून मला व्हॉइस ओव्हरच करावा लागतो. कारण आताही तुम्हाला बाहेरचा आवाज येतच असेल, खूप जास्त आवाज येतोय बाहेरचा.
कारण की सोसायटीमध्ये अजून जे रोड बनायचे बाकी होते ते बनण्याचं काम सुरू आहे, गार्डन बनण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे जास्त आमने सामने मी नाही बोलू शकत, त्यामुळे मला व्हॉइस ओव्हर करावा लागतोय. फक्त 5 मिनिटं झाले तरी सुद्धा याला पाणी सुटायला लागलंय बघा. म्हणून तात्कालिकच याचे पराठे बनवावे लागतात, नाहीतर याला पाणी सुटायला लागते. तर जसं की मी सांगितल्याप्रमाणे हे धपाट्याचं पीठ आपण जेव्हा भिजवतो लगेचच याचे आपल्याला धपाटे बनवायला घ्यायचे आहे, नाहीतर दुधी भोपळा घातलेला असल्याने याला ना पाणी सुटायला लागते. तर आधी मी असे उंडे बनवून ठेवते, म्हणजे मग धपाटे लवकर लवकर लाटले जातात. आणि एक एक उंडा मग बनवायला घेतला की थोडा उशीर लागतो. आणि धपाटे बनवायच्या वेळेस याला तेल नक्कीच लावा. तेल लावल्याने काय होतात, धपाटे नरम होतात आणि थोडेफार फुलतातही. त्यासाठी तेल नक्कीच लावा. तुम्ही 2 पुडीचे किंवा 4 पुडीचेही बनवू शकता. मी नेहमी 2 पुडीचेच बनवते. आणि धपाटे नेहमी थोडेसे जाडच ठेवायचे, पातळ जास्त लाटू नका. पातळ लाटले की अगदी चिवट होता मग ते, आणि थोडेसे जाड ठेवले की मग अगदी नरम होतात तळल्यानंतर, म्हणजेच की शेकल्यानंतर. आणि मग याला आलटून पलटून दोन्ही बाजूने शेकून घ्यायचं आहे आणि मस्त तेल लावून घ्यायचं दोन्ही बाजूने. आणि पहा, मस्त आपला पराठा म्हणजे की धपाटे बनवून तयार झालेला आहे. आणि तुम्हाला मी एक तोडूनही दाखवते. अगदी मऊसूत, म्हणजे अगदी नरम होतात हे पराठे. तुम्ही 2 तास हे असेच ठेवले तरीसुद्धा कडक होणार नाही, अगदी नरम लागतात. एकदा नक्कीच बनवून बघा. आणि मस्त मी हिरवी शेंगदाण्याची चटणी बनवली होती. नेहमी मी ही चटणीच बनवते धपाट्यासोबत खायला. आणि पहा, बाकीचे जे पीठ मी ठेवलं होतं साईडला, त्याचे अशा प्रकारे मोठ्या मुलाला धिरडे बनवून दिलेले आहे. चला तर मग आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच थांबवते. अपेक्षा करते व्लॉग आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत बाय.